नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती पुन्हा एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात लातूर शहर महानगरपालिकेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक 2/7/2025 रोजी ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती पदे भरण्यात येणार आहेत, तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असेल, अनुभव आणि सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, नियम, अटी या सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया आणि अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला या पदभरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत ही पदभरती या ठिकाणी राबविण्यात येत आहे। याच्या अंडर पहा कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे। वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ हे पद आहे। एकूण 4 जागा भरण्यात येत आहे। त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता MBBS, MC किंवा MMC काउन्सिलकडील तुमच्याकडे नोंदणी असणे आवश्यक असणार आहे। वयोमर्यादा 70 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पर मंथ तुम्हाला मानधन 60,000 रुपये देण्यात येणार आहे। एकूण 4 जागा आहेत। वैद्यकीय अधिकारी अर्धवेळच्या 3 जागा भरण्यात येत आहे आणि 30,000 रुपये पर मंथ या पदासाठी मानधन दिले जाईल। आवश्यक शैक्षणिक अर्हता MBBS किंवा महाराष्ट्र जे काही मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आहे ते असणे आवश्यक या ठिकाणी असणार आहे। नंतर पहा 15व वित्त आयोगा अंतर्गत या ठिकाणी फिजिशियन हे पद आहे। एकूण 3 जागा भरण्यात येत आहे। त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता MD इन मेडिसिन असणं आवश्यक आहे। नंतर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकोलॉजिस्ट हे पद आहे। त्यासाठी 3 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता MD असणं आवश्यक आहे। MS इन गायनो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा DGO किंवा DNB तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। एकूण 3 जागा आहेत। नंतर पेडिट्रिशियन हे पद आहे। त्यासाठी 3 जागा भरण्यात येत आहे आणि नंतर ऑप्थल्मॉलॉजिस्ट हे पद आहे, 2 जागा भरण्यात येत आहे। नंतर डर्मेटॉलॉजिस्ट हे पद आहे। त्यासाठी 1 जागा आवश्यक या ठिकाणी भरण्यात येत आहे। ओके, सो एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं तर या जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे संपूर्ण कंत्राटी बेसवरती, ठीक आहे। नंतर सायकॅट्रिस्टच्या 4 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। आवश्यक शैक्षणिक अर्हता MD इन सायकॅट्री तुमचं एज्युकेशन असणं आवश्यक आहे। त्यासाठी वयोमर्यादा पहा 70 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पर पेशंट चेक तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपये पर व्हिजिटला या ठिकाणी दिलं जाणार आहे। नंतर ENT स्पेशालिस्टचा देखील या ठिकाणी 4 जागा भरण्यात येत आहे। त्यासाठी MS इन ENT तुमचं एज्युकेशन या ठिकाणी आवश्यक असणार आहे। 70 वर्ष या ठिकाणी एज लिमिट देण्यात आलेली आहे आणि पर पेशंट तुम्हाला या ठिकाणी जी काही फीस आहे ते या ठिकाणी 5,000 रुपये पर पेशंटसाठी तुम्हाला दिली जाणार आहे। उपरोक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काय करायचं आहे, आपले जे काही तुमचे शैक्षणिक अर्हतेबाबतचे कागदपत्रे आहेत ते दिनांक या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहे। 7/2025 रोजी माननीय आयुक्त महोदया यांच्या दालनामध्ये वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये तुम्हाला सादर करायचं आहे। सायंकाळी 5 नंतर येणाऱ्या उमेदवारांचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही। तसंच जी काही तुमची मुलाखत असेल, उपस्थित राहणाऱ्या उमेदवारास प्रवास भत्ता व इतर अनुदेय भत्ते या ठिकाणी लागू असणार नाही। तुम्हाला स्वखर्चाने त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जावं लागणार आहे। ओके, सो हे काही पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील देण्यात आलेल्या आहेत। जसे की जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदासाठी उमेदवारांची संख्या विचारात घेऊन गुणवत्तेनुसार मुलाखतीकरिता 1:5 प्रमाणे उमेदवारांची मुलाखत जी आहे ती या ठिकाणी घेण्यात येणार आहे। ओके, संपूर्ण कंत्राटी बेसवरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही पदभरती राबविण्यात येत आहे। ओके, जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। जर तुमची या पदभरती अंतर्गत मुलाखतीनंतर तुमची जर निवड झाली तर तुम्हाला ज्या काही करारपत्रावरील अटी आणि शर्ती आहेत त्या मान्य असल्याबाबतचं 100 रुपये बॉन्ड पेपरवरती तुम्हाला करारनामा ॲग्रीमेंट सादर करावा लागणार आहे या ठिकाणी। आणि निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेल्यापासून 7 दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे हे बंधनकारक असणार आहे। अन्यथा नियुक्ती तुमची संपुष्टात आणून प्रत्यक्ष यादीतील उमेदवार त्यांची नियुक्ती त्यांना देण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो पहा मुलाखतीसाठी तुम्हाला कोणत्या दिवशी हजर राहायचं आहे त्या संदर्भाची तारीख देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ओके, सो तारीख या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली पहा दिनांक 11/7/2025 रोजी कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे। ओके,
सो मुलाखत ही तुमची 11/7/2025 रोजी 11 तारखेला तुमची या ठिकाणी मुलाखत कंडक्ट करण्यात आलेली आहे। अधिक माहिती तुम्हाला या संदर्भात पहा www.nrhm.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ओके, सो ही पदभरतीची जाहिरात आलेली होती जी की तुमच्यासमोर या ठिकाणी तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।